आदरणीय अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षांनी 293 अन्वये जो या सदनामध्ये प्रस्ताव उपस्थित केला, त्या प्रस्तावावर कृषी विभागावर अनेक सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी काही महत्त्वाचे विषय मांडले। त्यामध्ये माननीय नानाभाऊ पटोले साहेब, माननीय बाळासाहेबजी थोरात, माननीय जयंतजी पाटील, माननीय सुनीलजी प्रभू, माननीय राजूजी नवघरे, माननीय हरिभाऊ नाना बागडे, माननीय राजेशजी टोपे, माननीय विश्वजीतजी कदम, माननीय समाधानजी अवतडे या सर्वांनी कृषी विभागावर 293 अन्वये चर्चा जी उपस्थित झाली, त्या चर्चेमध्ये या सदनात अनेक महत्त्वाचे विषय उपस्थित केले। राज्य सरकारला काही सूचना देखील सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी केल्या। अध्यक्ष महाराज, या सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की कृषी विभागावर अनेक प्रकारचे मुद्दे पण आपण उपस्थित केले आणि काही सूचना सुद्धा या ठिकाणी केल्या। त्यामध्ये महत्त्वाची सूचना बाळासाहेब थोरात साहेबांनी या ठिकाणी केली की कृषी यांत्रिकीकरण व फलोत्पादन, सिंचन सुविधा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, सर्व सदस्यांनी स्वाभाविकता या विषयावरती आपलं मत या ठिकाणी सदनात व्यक्त केलं। यात सन 2020-21, 21-22 मधून लाभार्थी एकूण 6564 होते, ते सन 22-23, 23-24 मध्ये 11163 इतके झाले। लाभार्थ्यामध्ये वाढ ही एकूण 70% आहे आणि हे सर्व आकडे महाडीबीटी पोर्टलवरती उपलब्ध आहेत। याच कालावधीमध्ये विविध योजनांमध्ये एकूण 7079 कोटी 19 लक्ष रुपये अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते। त्या तुलनेत चालू वर्षाचे अनुदान हे 1,13,092 कोटी इतके असून अनुदानातील वाढ, सन्माननीय सदस्य महोदयांनी याची दखल घ्यावी, ही वाढ 61% झालेली आहे। त्या व्यतिरिक्त इतर योजनेमध्ये सुद्धा भरघोस वाढ करण्यात आलेली आहे। राज्यात ठिबक सिंचन, शेडनेट अशा विविध योजनेमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेत केंद्र शासनाकडून अंतिम हप्त्यापोटी 510 कोटी पैकी 154 कोटीच प्राप्त झाले होते। आपल्या सर्वांना माहिती आहे की कधी नव्हे ती पहिल्यांदाच लोकसभा ही फार मोठ्या काळापर्यंत चालली आणि आचारसंहिता, निवडणुका या सर्व बाबीमुळे सदर हप्त्यांचा वितरण विलंबन होत आहे, हे आम्ही स्वाभाविक आपल्या या सदनामध्ये मी प्रामाणिकपणाने मान्य करतो। पण तथापि 16/5/2024 ला 737 कोटी रुपयाची मागणी केंद्र शासनास करण्यात आली आणि केंद्र व राज्य शासन मिळून 111 कोटी दिनांक 21/6/2024 रोजी प्रलंबित लाभांताकरता वितरणाची तजवीज करण्यात आली आणि उर्वरित अनुदान वितरणाची कारवाई सुद्धा अधिवेशन संपल्यानंतर सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेतले पैसे मिळतील, हा शब्द आज या निमित्तानं या सदनाला आणि महाराष्ट्राच्या सदनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना देऊ इच्छितो। अध्यक्ष महाराज, सध्या राज्यात खरीप हंगामातील पेरणीचे सत्र चालू आहे। एकीकडे तिकडे पेरणी चालू आहे, एकीकडे आपलं पावसाळी अधिवेशनाचं सत्र चालू आहे। अध्यक्ष महाराज, कृषी विभाग सांभाळताना कृषी मंत्री म्हणून अनेक मान्यवरांनी या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी सांभाळली। त्यात सर्वाधिक काळ ज्यांनी कृषी विभागाची जिम्मेदारी सांभाळली ते बाळासाहेबजी थोरात साहेब, आपण इथे उपस्थित आहात। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस खरीप हंगामाची सुरुवात साधारण होते त्यावेळेस कृषी मंत्र्याची काय हालत असते, असाधारण होते त्यावेळेस काय हालत होते आणि अतिशय चांगली होते त्यावेळेस काय होते। मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा फरक मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्यात चालू वर्षी 3 जुलै 2024 अखेर सरासरीच्या 106% पाऊस
आज झालेला आहे आणि 101 लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे. अनेक वर्षातील हा एक राज्यामध्ये विक्रम आहे की एकूण पेरणीचे प्रमाणपत्र आजच्या तारखेपर्यंत 71% गेले आहे आणि गेल्या वर्षी या वेळेपर्यंत फक्त 20 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे स्वाभाविकच आज या 293 वर कृषी विभागाचा मंत्री म्हणून बोलत असताना असं वातावरण पाहता एक आनंददायी वातावरण राज्यामध्ये पावसाने आणि 71% पेरणी झाल्यामुळं या शेतकऱ्याच्या जातीमध्ये निर्माण झालेला आहे. याप्रमाणे समाधानकारक पाऊस व पेरणी झाली आहे तर कोकण व विदर्भातील भात क्षेत्रात आणखीनही रोवणी योग्य पाऊस झाला नसल्याने भाताची पेरणी आणखीन काही प्रमाणामध्ये कमी दिसते. म्हणून आता हे 71 बाकी ठिकाणी झाली रोवणी. मागे राज्यात सुमारे 3.5 महिने आचारसंहिता होती, मात्र तरीही राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मी स्वतः खरीप हंगामाच्या नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवून होतो. या खरीप हंगामात सुमारे 1,10,000 हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे आणि हे सुद्धा विशेष आहे की या खरीप हंगामामध्ये 1,10,000 हेक्टर जमीन ही खरीप हंगामाच्या पेरणीलायक वाढ झालेली आहे. त्या दृष्टीने खताचे 45.93 लाख, आपण पटोले साहेब म्हणलात की खत बियाणे या बाबतीमध्ये तुटवडा अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतात. 45.53 लाख मेट्रिक टनाचं नियोजन केलं होते. त्या तुलनेत 47 लाख टन खत उपलब्ध आहे आणि हे प्रमाण 103% आहे. त्यामुळे कुठेही खताचा या ठिकाणी तुटवडा नाही. त्याप्रमाणे बियाण्याचे 18,89,000 क्विंटल एवढी आवश्यकता होती. त्या तुलनेत 20,10,000 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. उपलब्धतेची टक्केवारी 100 पेक्षा अधिक आहे, 100%पेक्षा. त्यामुळे कुठेही बी बियाण्याच्या बाबतीमध्ये अडचण नाही. स्वाभाविक आहे की एखाद्या ठिकाणी, एखाद्या गावात, एखाद्या परिसरात, एखाद्या मंडळात एकाच वाहनाची मागणी अधिक असते. अशा वेळेला काही गोष्टी अशा असतात आणि त्याप्रमाणे बातम्या येतात आणि त्यावर आपण सभागृहामध्ये बोलतो. पण वास्तविक ही माहिती मी अतिशय जबाबदारीपूर्वक देतोय की कुठेही या राज्यात या खरीप हंगामामध्ये 1,10,000 हेक्टर पेरणीचं क्षेत्र वाढलेलं असताना सुद्धा, आचारसंहितेचा काळ असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एवढं चोख नियोजन केलं की कुठेही खताचा आणि बियाण्याचा तुटवडा या खरीप हंगामात झाला नाही. म्हणूनच 71% आपण पेरणी करू शकलो. खरीपाच्या सुरुवातीला खत बी बियाण्याचे सट्टेबाजी, चढ्या भावाने विक्री, लिंकिंग यासारखे प्रकार घडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही यावर उपाययोजना केली. कृषी हेल्पलाईन, टोल फ्री नंबर, व्हॉट्सअप नंबर तसेच जिल्हा व तालुका स्तरावर देखील यंत्रणा कार्यान्वित केली. आतापर्यंत 583 तक्रारी व्हॉट्सअपवर आल्या. 271 तक्रारीचं निवारण या ठिकाणी केले. तसेच जिल्हा स्तरावर 3 अतिरिक्त भरारी पथके नेमून त्यांचा दैनंदिन प्रति पथक 25 अचानक भेटी, प्रति तालुका दररोज किमान 10 डम्मी ग्राहक पाठवून धडक कारवाया असे टार्गेट देण्यात आले. आतापर्यंत 62 फौजदारी कारवाया, 278 निलंबन, 1,169 विक्री बंद आदेश देण्यात आलेले आहेत. नुकतीच आज या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्र भाऊ मोदी झाल्यानंतर, नाना भाऊ पहिली कॅबिनेट झाल्यावर पहिली सही जर कुठल्या याच्यावर केली असेल तर पीएम किसान सन्मान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या शेतकऱ्यांना देणाऱ्या रकमेच्या वरती सही या ठिकाणी करण्यात आली. आपण स्वाभाविक आहे तिकडे बसल्यानंतर अनेक आरोप होतात, पण या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केंद्र सरकार आहे आणि योगायोगाने तिसऱ्यांदा ज्यावेळेस एनडीएचं सरकार विराजमान होत असताना आणि झाल्यानंतर कृषी विभागाची जबाबदारी कृषी मंत्री म्हणून आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांच्या वरती
त्यांच्यासोबतही माझी 2 वेळेस VC झाली, 2 वेळेस माझं त्यांचं फोनवरती बोलणं झालं. डाळी कडधान्य उत्पादनात अग्रेसर असलेल्या राज्यांची एक बैठक सुद्धा संपन्न झाली. डाळी कडधान्य उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असून आणखीन उत्पादन वाढवण्यासाठी देखील आज आपण विशेष प्लॅन केलेला आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या खरीप आणि रबीनंतर देशात डाळी आणि कडधान्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावरती असेल. हे अभिमानानं मी नाही, 1 वर्षानंतर नानाभाऊ या सभागृहात आपण जर आलात परत तर नक्कीच आपण सुद्धा या ठिकाणी अभिमानाने हे सांगाल की या बाबतीत आपलं राज्य एक नंबरवरती. या चर्चेच्या दरम्यान पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा फार वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुद्दे मांडले. काही जणांनी सूचना केल्या, काही जणांनी आरोप केले, काही जणांनी विभागावरती वेगवेगळे आरोप केले. स्थानिक पातळीवरती पीक विमा मिळत नाही याच्या संदर्भामध्ये कृषी विभागावर अक्षम्य दुर्लक्ष असण्याचे आरोप करण्यात आले. पण या बाबतीत या सदनाला आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की खरं तर कृषी विभागाची जबाबदारी ही योजना जाहीर झाल्यानंतर मी घेतली. कारण मार्चच्या बजेटच्या 2023च्या अर्थसंकल्प मांडत असताना या देशातली पहिली आणि या देशातलं पहिलं राज्य म्हणून 1 रुपयातली पीक विमा योजना ही देवेंद्र भाऊनी या ठिकाणी लागू केली. त्याच्यानंतर आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की कधी नव्हे ते या देशात पीक विमा लाभार्थ्यांची संख्या 2023-24 मध्ये 1,70,00,000 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकावर, म्हणजे एक तुम्ही म्हणताल की आता 1,70,00,000 शेतकरी खातेदार नाहीत, पण आंतरपिकं जी आहेत त्या आंतरपिकावर सुद्धा त्यांनी 1 रुपयात आपला विमा भरला आणि त्याचा फायदा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झाला. मी आकडे निहाय या ठिकाणी सांगणार आहे. सुधारित पीक विमा योजना खरं तर 2016ला चालू झाली. मागील वर्षी मी कृषी विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर आदरणीय दादांनी ज्यावेळेस कृषी विभागाची माझ्यावर जबाबदारी दिली आणि 1 रुपयात पीक विमा ह्या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी सुरुवात करण्याची ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी आली त्या कार्यकाळात जवळजवळ 1,71,00,000 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आणि यात एकूण पेरणी क्षेत्र 70% जास्त या राज्यातलं विमा संरक्षणाखाली आलं. मी निव्वळ एवढ्यावरच थांबलो नाही. हा कृषी विभाग एवढ्यावर थांबला नाही. वेळोवेळी पेरणी, मध्य हंगामी प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पक्षात नुकसान, पीक कापणी प्रयोगांती झालेलं नुकसान, अशा प्रत्येक वेळी पीक विमा कंपन्याच्या मनगुटीवर बसून टेबल या ठिकाणी बसून जास्तीत जास्त भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं या ठिकाणी काम केलं. याची आकडेवर सुद्धा अध्यक्ष महाराज मी सदनामध्ये आपल्या समोर ठेवणार आहे, मी टेबल करणार आहे. तथापि एक बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की गेल्या वर्षभरात सुमारे 7,000 कोटी रुपये असे विविध नुकसानाकरिता नुकसान भरपाई म्हणून पीक विमा कंपन्याकडून मंजूर झाले असून पैकी 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेत, म्हणजे खात्यावर जमा झालेत आणि उर्वरित 3,000 कोटी रुपये आता वितरण करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आणि ते 3,000 कोटी रुपये कालच आपल्याला या ठिकाणी पीक विम्याचे मिळालेत आणि त्या ठिकाणी आता त्याची वितरण प्रक्रिया चालू झालेली आहे. आणि ते सुद्धा अधिवेशन संपेपर्यंत 15 जुलैपर्यंत पीक विम्याची ही रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. अध्यक्ष महाराज, हे अभूतपूर्व या देशातलं एक आगळं वेगळं विक्रम आहे. हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो की मागचं वर्ष शेतकऱ्यांसाठी दुष्काळाचं गेलं, पण दुष्काळाच्या काळात ज्या संकट आली त्या संकटात खऱ्या अर्थानं 1 रुपयात विमा लागू करण्याची योजना आणली आणि आज 1,10,00,000 शेतकऱ्यांनी पर्यंत हे 7,000 कोटी रुपयाची रक्कम विम्याची पोहोचते आहे. म्हणजे एकीकडं नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाली त्याचे सुद्धा पैसे मिळाले आणि दुसरीकडे मी
माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार आणि अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून की आपण प्रति हेक्टरी सोयाबीन आणि कापूस उत्पादनात आज MSPच्या खाली भाव झाला. भाव अंतर या ठिकाणी म्हणून नाही तर आज शेतकऱ्यांना मदत म्हणून कमाल मर्यादा 2 हेक्टर पर्यंत कापूस आणि सोयाबीनसाठी 5,000 रुपये प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय केला. म्हणजे शेतकऱ्यासाठी आजपर्यंत तिहेरी बाजूनी कधीच कुणी विचार केला नाही. जे आज केंद्र आणि राज्य सरकार या ठिकाणी करतंय याची जाणीव नाना आपल्या सर्वांना असली पाहिजे. एकीकडे PM किसान सन्मान योजना 6,000 रुपयाची आहे. एकीकडे त्याची प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना महायुती सरकारने या ठिकाणी 6,000 रुपये द्यायची चालू केली. दुसरीकडे 1 रुपयात पीक विमा देण्याचं चालू केलं. आणि त्या परिस्थितीत वेगवेगळे जे काही संकट आले दुष्काळाचे केंद्राने दुष्काळ जाहीर केला त्याची मदत सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली. आणि वेळोवेळी सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल अनेक कुठलेही नुकसान झाले असेल त्याला सुद्धा मदत पुनर्वसननी या ठिकाणी मदत केली. आणि मागच्या वर्षी कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून या ठिकाणी त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही तर त्यांना सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपये प्रति हेक्टर कमाल मर्यादा 2 हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय केला. याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर 2016 पासून आतापर्यंत एकूण आकडेवारी पीक विम्याची 16 पासून अध्यक्ष महाराज कोणत्याही राज्यात आजपर्यंत या देशात एवढी मोठी रक्कम आदरणीय देवेंद्र भाऊ एवढी मोठी रक्कम आजपर्यंत 2016 पासून कुठल्याही राज्यात एवढी मोठी पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. एवढी रक्कम आज 7,000 कोटी रुपये ही अंतिम नाही याच्या पुढे आणखीन वाढ होईल. 7,000 कोटी 1 रुपयात म्हणजे एका शेतकऱ्याला जर माहिती घेतली तर त्या शेतकऱ्याला 1 रुपयात कमीत कमी या संकटाच्या काळात 15,000 रुपये आतापर्यंत मिळालेत. 1,10,00,000 शेतकऱ्यांना आणि त्यात आणखीनही वाढ होणार आहे. आणि अध्यक्ष महाराज मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो या 1 रुपया योजनेच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये खरं तर या सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. आरोप केले गेले सदनात मी मान्य करतो मी त्याचं स्वागत करतो त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. पण काही माध्यमांनी अध्यक्ष महाराज आवाचे सव्वा बातम्या काय लावल्या. एक माध्यमाने ते असं बातमी लावली की 77 रुपये या ठिकाणी वैजापूरच्या एका तुपे नावाच्या शेतकऱ्याच्या खात्यावर 77 रुपये आले. अध्यक्ष महाराज त्या तुपेने 3 पिकांचा विमा भरला. 3 पिकांचा आणि त्या 3 पिकाचा विमा भरत असताना अतिशय जबाबदारीपूर्वक 4था लोकशाहीचा स्तंभ म्हणणाऱ्या या वाहिन्यांनी जबाबदारीपूर्वक बातम्या द्यायला पाहिजेत. पहिल्या 2 अकाउंटला 13,000 रुपये जमा झालेले त्या शेतकऱ्याचे दाखवले नाहीत. ते दाखवले नाहीत पण 77 रुपये त्याचे जे अंतिम कापणी प्रयोगानंतर थोरासाहेब आपण समजू शकाल जी फरक राहिलेली रक्कम आहे ती 77,000 जी शेवट आलेली ती 77 रुपयाची रक्कम मात्र बघा विमा 77 ने आला 13,000 आलेले दाखवलं नाही. अशा 2 शेतकऱ्याचं उदाहरण दाखवलं अख्खी योजना बदनाम करायचा प्रयत्न केला. मग हे 1,10,00,000 शेतकऱ्यांना 7,100 कोटी रुपये जे मिळाले अध्यक्ष महाराज ते खात्यात जमा झालेत. हे कसे मिळाले. माझं म्हणणं आहे की 293 वर आपण या ठिकाणी अनेक गोष्टीवर आरोप करा. कृषी विभाग कुठं चुकत असेल दुरुस्त करायला सांगा आम्ही दुरुस्त करू. पण अशा महत्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं जे शासन उभा राहतं एका योजनेच्या माध्यमातून अशा योजनेला कृपा करून बदनाम करू नका. कारण ही योजना तुम्ही बदनाम केली तर शेतकरी सुद्धा उदासीन होईल. खऱ्यात त्याला मदत मिळत असताना सुद्धा उदासीन होईल. म्हणजे एकीकडे 12,000 रुपये वर्षाला द्यायचे दुसरीकडे पीक विम्याचे पैसे द्यायचे तिसरीकडे अनुदान सुद्धा या ठिकाणी 5,000 हेक्टरी प्रमाणे द्यायचं. असं आजपर्यंत कधी झालं होतं का. असं संकट नाना भाऊ आपण त्या चेअरवर असताना एकत्र सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या असताना सुद्धा शेतकऱ्यांवर आली पण एवढी मोठी मदत झाली का
याचं सुद्धा आत्मचिंतन करण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आमच्यावर आरोप करत असताना. नाही तिकडे पण बोलतोय मी, मदत पुनर्वसन तिकडे होतं आपल्या. म्हणून याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ मी सुद्धा पीक कंपन्याच्या कामावर आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस 7,000 कोटी काल आले, म्हणजे अंतिम हप्ता आला नाही, आता जे काल 4,000 कोटी आले, त्याच्यावर नंतर अनेक दिवसाचं श्रम माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मी पीक विमा कंपनी सोबत बसून आणि केंद्र सरकारने सुद्धा जे श्रम घेतले त्याचं कुठंतरी आज समाधान वाटतं, हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. शेतकऱ्यांचा अधिकची मदत मिळावी, यात मध्ये कोणाचाही फायदा होऊ नये म्हणून पीक विमा योजनेत एक सुधारणा करता येतील. आणि या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगतो, अनेकदा पीक विम्याच्या संदर्भात या सदनातल्या अनेक माननीय सदस्यांच्या मतदारसंघात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. त्यावेळेस त्याला उत्तर देत असताना आता अनेक जणांनी, आता हिंगोलीचा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला, डॉक्टर कुटे साहेबांनी, माननीय कुटे साहेबांनी या ठिकाणी वेगळा प्रश्न उपस्थित केला. हे सगळे प्रश्न पीक विम्याच्या संदर्भामध्ये विचारात घेत असता मी स्वतः या ठिकाणी पीक विम्याला एक दुसरा कुठला ऑप्शन असू शकतो का, याबाबत विचार करण्याची माननीय कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमलेली आहे की इतर राज्यात जर पीक विमा सोडून काही बाबतीत असं काही होत असेल तर तसं आपल्याला राज्याला काही करता आलं तर त्याबाबतही एक समिती गठीत केलेली आहे. 2020 मध्ये विशेष करून खरीप हंगामात कडक लॉकडाऊन होते, तसेच राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्या काळात लॉकडाऊनच्या अडचणी किंवा अतिवृष्टीमुळे भौतिक नुकसानामुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याच्या नियमानुसार नुकसानीचे 72 तासात ऑनलाईन तक्रारी दाखल करता आल्या नाहीत. बीड जिल्ह्यात सुद्धा जवळजवळ 3 लाख शेतकरी असेच वंचित राहिलेले आहेत. तत्कालीन सरकारने विमा कंपन्यांना महसूल व कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून विमा वितरित करावा असे निर्देशही दिले होते. मात्र अनेक कंपन्यांनी त्याविरुद्ध अपिलात गेले, काही ठिकाणी तर प्रकरणे न्यायालयात गेली. मात्र अनेक कंपन्या त्या विरोधात न्यायालयात गेल्यानंतर मात्र राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत अपिलातील कंपन्यांचे अपील केंद्र स्तरावरून नाकारून विमा देण्यास भाग पाडणे, तसेच प्रकरण न्यायालयात आहे तिथे शासनातर्फे वकील देऊन ती प्रकरणे शेतकऱ्याच्या बाजूने निकाली काढण्याची प्रक्रिया आम्ही करीत आहोत. त्यामुळे 2020 सालच्या विमाचा विषय थोडा किचकट आहे, काही जणांनी उपस्थित केला म्हणून या ठिकाणी सांगतो, पण आम्ही 100% सोडू हा विश्वासही या निमित्तानं या सदनाच्या माध्यमातून या राज्यातील 2020चा ज्याला विमा मिळालेला नाही, जे विमे प्रलंबित आहेत त्यांना मिळतील हा शब्द या निमित्तानं देतो. या व्यतिरिक्त त्या पूर्वीच्या काळातील जिल्हानिहाय लोकप्रतिनिधी पीक विमा संदर्भात अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी अधिवेशन संपताच सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व पीक विमा कंपन्या यांची एक बैठक आयोजित करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे आणि त्याचाही निमंत्रण त्या बैठकीच आपल्या सर्वांना मिळेल. यावर्षी देखील राज्यात 1 रुपयात पीक विमा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आजपर्यंत 62.23 लक्ष इतक्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये आत्ताचा सीझनला योजनेत सहभाग घेतला आणि शासनाच्या पोर्टलवरून विमा भरताना काही सीएससी केंद्र चालक शेतकऱ्याकडे अधिक रकमेची मागणी करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. केंद्र चालकास एक विमा अर्ज भरण्यासाठी 40 रुपये प्रति अर्ज दिले जात असताना त्यावेळी शेतकऱ्यांकडून 1 रुपयावर पैसे घेऊ नयेत याबाबत वेळोवेळी आवाहन करत आहोत. त्याबरोबर केंद्र चालक आगाऊ रक्कम मागत असतील तर कृषी हेल्पलाईनच्या व्हॉट्सअप नंबरवर थेट तक्रार करावी असे देखील आवाहन शेतकऱ्यांना केले आणि अशी तक्रार आल्यानंतर अशा केंद्र चालकावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी कमी पडणार नाहीत हे या निमित्तानं मी सांगतो. याबाबत कापूस सोयाबीनच्या हमीभावाच्या संदर्भात सांगितलं. अध्यक्ष महाराज, या बाबतीमध्ये आता ज्यावेळेस जेलोटीन पुरवणी मागण्याचा विषय संपल्यानंतर येणाऱ्या 15 दिवसात हे झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत हे सोयाबीनचे पैसे सुद्धा कापसाचे पैसे सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील. या बाबतीमध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मुळात हमीभाव या बाबतीतला विषय शेतकऱ्यामध्ये नाराजी, मला सांगा अध्यक्ष महाराज,
2019 मध्ये 19 नंतर काही वर्ष जे माननीय ज्यांनी आरोप केले, ज्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात होते का, त्यावेळेसची एमएसपी त्यावेळेसचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री ठरवत होते का? जगभरातल्या सोयाबीन असेल, कापूस असेल, या सगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये चढ उतार जो होतो, त्या चढ उतारावरती आपल्या देशातल्या सुद्धा पिकांची एमएसपी कमी जास्त आणि त्याला एमएसपी पेक्षा जास्त भाव मिळावा, मागणी, डिमांड, सप्लाय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याला कारणीभूत आहेत. पण त्याचाही जबाबदारी या ठिकाणी आरोप आमच्यावर करण्यात आले. ठीक आहे, तुमचे आरोप सुद्धा आम्ही घेताना सूचना म्हणून घेतले, पण तुम्ही आरोप करायच्या अगोदर आम्ही सुद्धा या ठिकाणी अभिमानानं सांगतो की देशात पहिल्यांदा असं एखादं कृषी विभाग आहे की ज्यांनी 5 राज्याचे या आपल्या मुंबईमध्ये कृषी मूल्य आयोगाची बैठक लावली आणि देशाच्या कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षाला बोलवलं आणि सांगितलं की इतर राज्य आणि आमचं राज्य याच्या जमिनीपासून, जमिनीच्या आतल्या पाण्यापासून इतर सर्व गोष्टीचा फरक वेगळा आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावापासून इतर सर्व भावात या ठिकाणी वाढ करावी, असा पहिल्यांदा या देशात कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना 5 राज्यांची बैठक झाली आणि हे कृषी मूल्य आयोगाला मान्य करावं लागलं. फायदा आपको बहुत जल्द है फायदा मिलने की, आपको कुछ ज्यादा ही जल्दी है फायदा मिलने की. हाँ बताते हैं ना. कृषी मूल्य आयोगाचे आता 5,100 रुपये सोयाबीनना भाव मिळावा म्हणून शिफारस या ठिकाणी कृषी मूल्य आयोगाने केलेली आहे. आणि मला खात्री आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वातलं हे केंद्र सरकार, ऐकून घ्या, आपण खरं तर बोललाच नाही. 293 वर आपण बोलायला पाहिजे होतं. आपली तब्येत ठीक नव्हती, तब्येत ठीक नाही, मी मान्य करतो, तब्येत ठीक नव्हती, स्वाभाविक आहे. 293 वर आपली तब्येत ठीक नव्हती, आपल्याला आपण खरंच आजारी आहात, आम्ही मान्य करतो. पण आता या ठिकाणी तब्येत व्यवस्थित आहे का? आता तब्येत व्यवस्थित आहे आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेते या ठिकाणी बसून बोलतायत, हरकत नाही. बसून जरी बोलला तर शेतकऱ्याच्या बाबतीत कुठेतरी बोलताय आणि कुणी जरी शेतकऱ्याच्या बाबतीत तळमळ केली, मग भरे ती टीकेच्या रूपात जरी असली तरी आम्ही ती सूचनेच्या रूपात घेऊ, कारण शेतकऱ्याचं भलं व्हावं हीच भूमिका महायुती सरकारची आहे. आणि जे कुणालाही करता आलं नाही ते प्रामाणिकपणाने हे सरकार करतंय आणि कृषी विभागाचा मंत्री मी असताना होतंय, याचा सारखा वेगळा आनंद आणि अभिमान दुसरा कुठलाच नाही, हे सुद्धा अध्यक्ष महाराज या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील यश पाहता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 21 जिल्ह्यामध्ये राबवण्याचं नियोजन या ठिकाणी केलंय आणि याच देखील अर्थसंकल्पात मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर जलयुक्त टप्पा 2 या कामासाठी सुमारे 6,000 कोटीचा निधी मिळालेला आहे. मी आभार मानतो आणि ही टप्पा 2 ची सुद्धा महत्वाकांक्षी योजना अतिशय यशस्वीपणाने राबवून जलयुक्त शिवार योजना ही या देशात नाही तर जगाने येऊन बघावी, एवढं चांगलं काम आम्ही जलयुक्त टप्पा 2 मध्ये या ठिकाणी करून दाखवू. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान 7,039 प्रस्तावांना 140 कोटी मंजूर करण्यात आले. निसर्गाचा असमतोल आणि ठिकठिकाणी भिन्न भौगोलिक परिस्थितीचा निरनिराळ्या समस्या यांनी कायमच शेतकरी ग्रासलेला असतो. मात्र त्यांना मशागत ते पेरणी वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बरोबरीनं राज्य शासन सुद्धा नमो किसान महासन्मान योजने सुरू केलेली आहे. त्याचा 5वा हप्ता जसं मी आपल्याला सांगितलं की आपलं जिलोटीन आणि पुरवणी मागण्या मान्य झाल्यानंतर 5व्या हप्त्याची तरतूद मागणी सुद्धा आपण कृषी विभागानं केलेली आहे. 5वा हप्ता सुद्धा लवकर जमा त्या ठिकाणी होणार आहे, हे सुद्धा सदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगणार आहे. अध्यक्ष महाराज, मला या निमित्तानं 2-3 महत्वाचे विषय आपल्याला सांगायचे. अध्यक्ष महाराज, नवनवीन प्रयोग करत असताना शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाकडे वळवणं, त्यांच्या एमएसपी हा जगाच्या व्यापार पेठेवर विसंबून आहे, त्याच्या उत्पादन खर्चामध्ये 25% कमी करणं आणि त्याच्या उत्पादन खर्चामध्ये 25% कमी करणं म्हणजेच त्याचा 25% फायदा करून देणं आणि हे सर्व 4 कवच
मग 1 रुपयात पीक विमा असेल, नमो शेतकरी सन्मान योजना असेल, PM किसान सन्मान योजना असेल, किंवा ज्या वेळेस कुठल्याही नैसर्गिक संकटात शेतकरी आला तर त्याला मदत करणे असेल, हे महायुतीचं सरकार कुठेही कमी पडणार नाही. आणि सुदैवानं आपले चेहरे पाहिल्यानंतर या 93च्या प्रस्तावावरती आपल्याला फार मी बोलल्याच्या नंतर आणि दादांनी जे अर्थसंकल्प यावेळेस मांडला, वाजवा खरं. आता तरी दादांचं टोपे साहेब आभार माना, अर्थसंकल्प ज्या पद्धतीने मांडला, मांडा, वाजवा. हा, आभार आभार आपले. काही जणांचं जीवनच वाजवायला होतं, येतं, त्याला काय करणार भाऊ. म्हणून अध्यक्ष महाराज, मी एक शेतकऱ्याचा मुलगा, आजही मी शेती करतो. सत्ताधारी असलो किंवा विरोधी बाकावर बसलो असलो तरी आपला पिंड मात्र शेतकऱ्यांचा, हे मी कधीही विसरणार नाही आणि हे सरकार सुद्धा विसरणार नाही. हे जबाबदारीपूर्वक अध्यक्ष महाराज या सदनाच्या माध्यमातून राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो. त्यामुळे आपण सर्वांनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनाचे स्वागत आहे. आपण नक्कीच त्यात सकारात्मक विचार करू, शेतकरी कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उत्पन्न वृद्धीसाठी. आणि सर्वांच्या सहकार्यातून नक्कीच अपेक्षा आहेत की अधिक चांगले काम हे महायुतीचं सरकार आमचं या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विश्वास मी या सदनाला देऊ इच्छितो. शेवटी हे जून मधलं अधिवेशन आहे, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अधिवेशन आहे. आज थोडासा आनंद लोकसभेच्या निकालानंतर तुम्हाला झालेला आहे. आता हा शेवटचा आनंद आहे, पुढे तुम्हाला आनंद मिळेल याची सुतराम शक्यता नाही आहे. त्याची व्यवस्था आदरणीय दादांनी बजेटमध्ये केलेली आहे. पण शेवटी दादांनी बजेट अर्थसंकल्पाची सुरुवात ही संत तुकारामाच्या गाथेतील एका प्रमाणाहून सुरू केली. नाना, राजकारण करायची एकही संधी सोडताल का नाही सोडताल? अरे यांना सोडा. अरे नाना, कधी तुमच्यावर अशी नाना, आता एकूण पाहता तुम्हाला अशी संधी येणार नाही की पुन्हा कुठलं मंत्रिपद मिळेल किंवा आणखीन कुठली संधी मिळेल. म्हणजे तसं देवानी तुमच्या इच्छा पूर्ण कराव्या. पण अशी झाल्यानंतर हे जे अधिकाऱ्यांची आपण नावं घेतलीत, पण अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतो, संत तुकारामाच्या वाणीने अर्थसंकल्प मांडला आणि पूर्ण आज संबंध महाराष्ट्रातला सर्व समाजगट, सर्व स्त्री पुरुष आणि सामान्य महाराष्ट्रातील जनता या अर्थसंकल्पावर आनंदीच नाही तर विश्वास ठेवून आहे. कारण शेवटी दादांनी हा या ठिकाणी अर्थसंकल्प मांडलाय, महायुतीचा अर्थसंकल्प आहे. इथं नीती आहे, गती आहे आणि शब्द दिलेला शब्द पाळण्याची प्रचिती आहे. म्हणून तुकारामाचं वाणीतले 4 ओळी या ठिकाणी वाचून या 293च्या आपण उपस्थित केलेल्या प्रश्नावर आपलं समाधान करून मी या ठिकाणी वारी चालू आहे. म्हणून मी भलेही माळकरी नसलो तो वारकरी नक्कीच आहे, हेही प्रामाणिकपणाने सांगतो. धर्म आहे ज्याच्या कुळाचा तो करानी देत जावे, शिवरायांचा होती सुगी पाखरांना तोषवावे, शिवारांची होती सुगी पाखरांना तोषवावे, मानवासोबत सृष्टीतील पशु पक्ष्यांच्याही उदरनिर्वाहाची जबाबदारी या नांगरधाऱ्याची शेतकऱ्यांची असे तुकाराम महाराज आपल्या वाणीतून सांगतात. बरे झाले देवा कुणबी केले, नाहीतर दमेंची असतो मेलो. हा व्यवसाय पुन्हा आणखीन वेगळ्या विषयावर नाना लगेच येऊ नका. बरे झाले देवा कुणबी केले, नाहीतर दमेंची असतो मेलो. शेतकरी म्हणून जन्माला आलो याबद्दल त्या देवाचे आभार मानतात. हेच तुकाराम महाराज आपल्या वाणीतून सांगतात. हे अभिमानानं सांगतो. आणि शेतकरी म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक या राज्यातील शेतकऱ्याला अभिमान वाटावं,
की आपण शेतकरी आहोत, तेवढा काम महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या प्रती करेल हा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष महाराज.